आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना आहे. अतिशय महत्त्वाचा सामना सेमीफायनल. तेजस 11 वाडा बॉईज आणि डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या दोन संघांमध्ये सामना असेल 4 षटकांचा. आणि येस आपण सामना सुरू करूया. गणराज आहेत गोलंदाजी मार्कवरती, स्ट्रायकिंगला फलंदाज सुरेंद्र, त्याला साथ देतोय महेंद्र. सुरेंद्र आणि महेंद्र ही जोडी आहे. गणराज पहिला चेंडू बॅटची कडा आहे. धाव घेण्याचा प्रयत्न सुरू होता महेंद्र यांचा, परंतु थांबवलंय महेंद्रला. आणि अपूर्व आहेत, रनर आहेत सुरेंद्र यांना, कारण की यावेळेस ड्राईव्ह केलंय आणि मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती. या एका धावेने श्रीगणेश झाली आहे. धावसंख्या आहे 1. यश चौधरी देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. यावेळी ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत आणि मिळते फक्त एकच धाव. फिल्डिंग असेल, त्यानंतर गोलंदाजी असेल, खूप चांगली आहे. फलंदाजी देखील खूप चांगली आहे. वाडा बॉईज या टीमची तेजस 11 या नावाने हा संघ खेळतोय. सचिन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच नेहमीच चांगला खेळ राहिला आहे. यष्ट्यांच्या पाठीमागे मास्टर माइंडची ती भूमिका बजावतोय. या मॅचमध्ये धावसंख्या आहे 3. धावसंख्या आहे 4. यावेळेस वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 5. गणराज झेलची शक्यता आणि यस फलंदाज झालाय बाद. अप्रतिम झेल पकडलाय अक्षयने आणि फलंदाज झालाय बाद. धावसंख्या आहे 5 आणि 5 या धावसंख्येवरती लागतोय हा पहिला धक्का. तो म्हणजेच मी डोंबिवलीकर या संघाला, जो संघ खेळतोय डिसिल्वा ब्रदर्स या नावाने. अमोल, ज्या अमोलने यादीच्या सामन्यामध्ये तन्मय प्रतिष्ठान या टीमसमोर खूप चांगली फलंदाजी केली होती. बॅक टू बॅक 2 चौकार लगावले होते. 9 चेंडू घोषित केलेला आहे. आय थिंक फ्रंट फूट नो बॉल आहे आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 6. धावसंख्या आहे 6. यस बॅटची कडा आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय. नशिबाचा हा चौकार मिळतोय डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या संघाला. धावसंख्या 4ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल इन डबल फिगरमध्ये, मॅजिक फिगरमध्ये 10 या धावसंख्येवरती चांगला कॉन्टेस्ट सुरू आहे, कारण की बक्षीस पात्र
हा सामना आहे. जो संघ जिंकेल तो संघ डॅडी मोरे चषकाच्या थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. कमीत कमी 25,000 रुपये आणि एका ट्रॉफीचा हकदार होईल. त्यासाठी हा सामना सुरू आहे. अस्तित्व पणाला लागलंय. प्रतिष्ठेची लढाई आहे. सचिन वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच खूप चांगला परफॉर्मन्स राहिला आहे आजच्या रात्रीमध्ये. तो म्हणजेच तेजस 11 वाडा बॉईज या टीमचा आणि दुसऱ्या बाजूला डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या संघाने देखील सलग 2 सामने जिंकलेत. क्या बात आहे, स्वीप केलाय सीमारेषेच्या बाहेर. टिपिकल सुरेंद्र लोखंडेच्या बॅटमध्ये येतोय हा टिपिकल चौकार. सामना 4 षटकांचा आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 14. खरपून समाचार या षटकामध्ये घेतला जातोय कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय आशुतोष. ज्या आशुतोषने आधीच्या मॅचमध्ये दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी केली होती तोच आशुतोष आहे. धावसंख्या आपण पाहतोय 14. या धावसंख्येवरती यावेळेस ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि मिळते 1 धाव. चेंडूवरती धावसंख्या 1ने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 15 धावा धावफलकावरती आहेत. अमोल डावखोरे त्याचा विस्फोटक फलंदाज आहे. धावसंख्या आहे 15. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता अमोल यांनी आणि येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे ती म्हणजे 15. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे आशुतोषचं. आशुतोष एक चांगला गोलंदाज आहे आणि फलंदाज झालाय बाद. अमोलला माघारी परतावं लागेल. मी डोंबिवलीकर या टीमला लागतोय अजून एक धक्का. क्लीन बोल्ड. यष्ट उद्ध्वस्त दांडी गुल यू मिस आय विल डेफिनेटली इट. ज्या सौरभ भुवडने पहिल्या 2 मॅचमध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती तो सौरभ भुवड 0वरती बाद होतोय आणि आता मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे गोलंदाज आशुतोष. जर हॅट्रिक पूर्ण केली तर निलेश दादा खारे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल कारण की चौकारांच्या हॅट्रिकसाठी आणि विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. निखिल येतोय हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गोलंदाज आपण पाहू शकाल आशुतोष. या आशुतोषने सुरुवात थोडीशी खराब केली होती परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक केलं आहे. बॅक टू बॅक 2 विकेट. बॅक टू द बॉलर खेळतायत आणि चांगलं क्षेत्ररक्षण पायाला हा चेंडू अडलाय कुणाल आणि नक्कीच या 3 धावा देखील वाचलेत आणि मिळते 1 धाव्या चेंडूवरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16.
बॅटची कडा आहे आणि क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आउटस्टँडिंग क्षेत्ररक्षण. आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या आहे 17. क्या बात आहे, क्या बात आहे. अजय आहेत गोलंदाज आणि अजयने आतापर्यंत इम्प्रेस केलाय. येतो हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 17. क्या बात आहे, क्या बात आहे. चाबूक शॉट, शॉट ऑफ द नाईट. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला. सीमारेषेच्या बाहेर चौकार. ट्वेंटी 21. आणि अपूर्वला हा चेंडू लागलाय. चौकार नक्कीच आला असता, परंतु थोडासा दुर्दैवी ठरला मित्र म्हणेन सुरेंद्र लोखंडे. आणि मिळते एक धाव. अप्पीच्या चेहऱ्यावरती नेहमी स्मित हास्य असतं आणि तो देखील हसतो आहे. आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 22. 22. निखिल आहे स्ट्राईक इनला. बॅटची कडा आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या एकने पुढे जाईल. आपण पाहू शकाल 23 धावा धावफलकावरती आहेत. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. क्या बात आहे. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका. सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 27. 27. फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या. सचिन वाघमारे फिल्डिंग लावून घ्या. 27 धावा आहेत. सुरेंद्र आहेत स्ट्रायकिंगला. धावसंख्या आहे 28. अक्षय अंतिम षटकामध्ये स्वतः संघनायक येतोय.
तेजस 11 वाडा बॉईज आणि डिसिल्वा ब्रदर्स मी डोंबिवलीकर या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे. जखमी वाघ खूप चांगली बॅटिंग करतो या मॅचमध्ये. सुरेंद्र लोखंडे नावाचं वादळ निर्माण झालंय. नक्कीच दुखापतग्रस्त आहे, परंतु आपल्या टीमसाठी तो 100% देण्याचा प्रयत्न करतोय याही मॅचमध्ये. लाईन पाहावी लागेल. एक धाव तर पूर्ण झाली आणि पंचांचा इशारा येतोय. बॅटकट बॅटकट आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू आणि आणि सुरेंद्र झालाय बाद. अपूर्वने काय केलंय हा प्रश्न पडलाय. अपूर्व आहेत रनर आणि अपूर्वची बॅट होती हवेत. यस, अपूर्व रनर आहेत आणि बॅट होती हवेमध्ये. फलंदाज झालाय बाद. क्या बात आहे. अक्षय आउटस्टँडिंग गोलंदाजी याही मॅचमध्ये अक्षयने केली आहे. पहिल्या मॅचमध्ये अवघ्या 4 धावा दिल्या होत्या. सेकंड मॅचमध्ये देखील इकॉनॉमिकल गोलंदाजी आणि याही सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी. धावसंख्या आहे धावफलकावरती 33 आणि षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू शिल्लक. दोन धावा पूर्ण होत आहेत आणि मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा 22च्या स्वरूपामध्ये. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 35 आणि 36 धाव बनवायचे आहेत या मॅचमध्ये. छत्तीस धावा बनवायचे आहेत. शेवटच्या षटकामध्ये 8 धावा आल्या. 27 होत्या 3 षटकांमध्ये.
36 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये. 24 चेंडू आणि बनवायचे धावा 36. फुलटॉस चेंडू आहे, स्वीप केला आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, थोडेसे फंबल झाले परंतु एकापेक्षा जास्त मिळणार नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि या एका धाव्याने श्रीगणेश होते. नो चेंडू घोषित केला आहे आणि त्याचा फायदा घेऊ शकले नाही आहेत. धावसंख्या आहे 2. येतोय हा चौकार गणराजच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 6. सूरज म्हात्रे आहेत आणि पुन्हा एकदा येतो वाईट बॉल. खराब गोलंदाजी सूरज म्हात्रे करतायत. 36 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये आणि धावसंख्या आहे 7. स्विच हिट आणि सीमा रेषेच्या बाहेर चौकार. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. हेत होते हेत. धावसंख्या आहे 11. 11 धावा धावफलकावरती आहेत. 36 धाव बनवायचे आणि चांगली सुरुवात या मॅच मध्ये केली आहे. यावेळेस ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती आणि धावसंख्या आहे 12. थोडीशी महागडी गोलंदाजी करतायत सूरज म्हात्रे. अजून एक चांगला स्ट्रोक गॅप मध्ये आहे आणि गॅप भरपूर मोठी होती. कीरला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर चौकार. धावसंख्या 16. पहिल्या षटकामध्ये सामना नक्कीच खुला केलाय. तेजस 11 वाडा बॉयज या टीमने, कारण की 36 धाव बनवायचे आहेत. आता मात्र 20 धावांची गरज आहे. 19 चेंडू शिल्लक आहेत. जवळजवळ रन बॉल इक्वेशन आहे. ऑन साईडला फ्लिक केला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 17. 18 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 18 चेंडू बनवायचे, धावा 19 या मॅचमध्ये. समीकरण सोपं झालं सिद्धेश, कारण की 36 धावा बनवायच्या होत्या. 9च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या परंतु पहिल्या षटकामध्ये सूरज म्हात्रेने थोडीशी महागडी गोलंदाजी केली. तब्बल 17 धावा आल्या या पहिल्या षटकामध्ये आणि त्यामुळेच इक्वेशन आहे 18 चेंडू आणि 19 धावांची गरज. सुरेंद्र लोखंडे थोडेसे नाराज आहेत कारण की सुरेंद्र लोखंडे यांनी आजच्या रात्रीमध्ये भरपूर मेहनत घेतली आहे आपल्या संघासाठी. स्विच हिट. क्षेत्ररक्षक आहे, स्वप्नील आहे नवीन गोलंदाज आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 18. अर्धा पल्ला पूर्ण केलाय. अजून 18 धावा बनवायचे आहेत. 17 चेंडू शिल्लक आहेत. 17 चेंडू 18 धावांची गरज. स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहे सूरज म्हात्रे. मिळते फक्त एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या आहे 19. 16 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची गरज. क्या बात आहे. ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षक आहेत कीर होते आणि मिळते एकच धाव चेंडूवरती. धावसंख्या 20. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. डान्सिंग डाऊन द विकेट. अपूर्व होते डीपमध्ये आणि मिळते एकच धाव. अप्पी या नावाने सुपरिचित आहेत. किरण शिंदे आणि संकेत भगत यांचं मी विशेष कौतुक करेन.
खूप चांगली पंचांची कामगिरी नॉन स्टॉप स्वीप आणि क्या बात आहे चांगलं क्षेत्ररक्षण. GTC लाईव्हचे देखील मी विशेष कौतुक करेन ज्यांच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. खऱ्या अर्थाने डॅडी मोरे चषकासाठी त्यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. रामभाऊ टेकाळे साहेब असतील जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे. आणि षटक क्रमांक दुसरं झालं समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 22. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 14. नक्कीच तेजस 11 वाडा बॉईज संघ गतवर्षी चॅम्पियन झाला होता आणि मॅन ऑफ द सिरीज होते सचिन वाघमारे. आणि पुन्हा एकदा तोच खेळ याही वर्षी नक्कीच सादर केला आहे. तेजस 11 वाडा बॉईज या टीमने 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची गरज. हे षटक फार महत्त्वाचं असेल कारण की सौरभने नक्कीच या मॅचमध्ये देखील थोडासा निराश केलं कारण की ते शून्यावरती बाद झाले. परंतु सेकंड इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि पहिला चेंडू आला आहे डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. सचिन वाघमारे स्ट्राईक एंडला आहेत. एक चांगलं कॉन्टेस्ट एक चांगलं बॅटल आपण पाहू शकाल. डबल बॅट नशिबाची साथ मिळते तेजस 11 वाडा बॉईज या टीमला आणि हा मिळतोय चौकार. दहा चेंडू आणि 10 धावांची गरज. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि नशिबाने साथ दिली आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. संकेत भगत यांचा इशारा येतो आहे. वाईट बॉल. 10 चेंडू 9 धावांची गरज. स्विच हिट आणि अमोल आहेत. एक धाव झाली पूर्ण आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 28 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 8 धावांची गरज आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत. 9 चेंडू आणि 8 धावा बनवायचे आहेत या मॅचमध्ये. गणराज स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत आणि चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एकही फलंदाज बाद झाला नाहीये. तो म्हणजेच तेजस 11 वाडा बॉईज या टीमची ही मजबूत सलामीची जोडी आहे. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि आलाय हा डॉट बॉल. आता मात्र पाहिलं गेलं तर रन बॉल इक्वेशन आहे. 7 चेंडू आणि 7 धावा बनवायच्या आहेत. 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या 7 धाव बनवावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. एक चेक पूर्ण केलाय. एक चेक अलाउड आहे. 7 बॉल 7. स्विच हिट क्षेत्ररक्षक आहेत अमोल. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते एक धाव आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. संकेत भगत 6 चेंडू आणि 6 धाव बनवायचे आहेत सचिन वाघमारे यांच्या माहितीसाठी. अपूर्व येत आहेत नवीन गोलंदाज. ज्या अपूर्वाने पहिल्या मॅचमध्ये 6 वाईट सेकंड मॅचमध्ये 5 वाईट टाकलेत तोच अपूर्व येतोय गोलंदाजी मार्कवरती. बघूया 6 धावा डिफेंड करायच्या आहेत या अंतिम षटकामध्ये. नेहमीच स्माईल असते त्यांच्या चेहऱ्यावरती अपूर्वच्या.
यावेळी टॅप केलाय, महेंद्र येत आहेत फार वेगाने आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. 5 चेंडू आणि 5 धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. सुरेंद्र लोखंडे आहेत यष्ट्यांच्या पाठीमागे, मास्टर माइंडचं काम तो करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि मिळते एक धाव या चेंडूवरती. लेग बाईट की बाईट कट? यस, बॅट कट आहे. अपूर्वला थोडीशी दुखापत होती. 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. चार चेंडू 4 धाव बनवायचे सुरेंद्र. चार चेंडू आणि 4 धाव बनवायचे आहेत या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अपूर्वाने अनेक सामने जिंकून दिलेत. हाही सामना जिंकून देईल का मी डोंबिवलीकर या टीमला? एक चांगला गोलंदाज आहे अपूर्व. अपूर्व 4 चेंडू आणि 4 धाव बनवायचे आहेत. मी आधीच म्हटलं अपूर्वच्या चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते. पाहिला चेंडू ब्रश होतोय आणि नशिबाचा हा चौकार आणि या चौकाराने सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे तेजस 11 वाडा बॉईज संघ. पुन्हा एकदा मेगा फायनलमध्ये प्रवेश करतोय, अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा गतवर्षीय चॅम्पियन संघ याही वर्षी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन सचिन वाघमारे आणि त्यांच्या संघाचं अभिनंदन आणि हार्ड लक सुरेंद्र लोखंडे. आज खऱ्या अर्थाने सर्वांची मनं जिंकली. सुरेंद्रने खूप चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. सुरेंद्र हार्ड लक, खऱ्या अर्थाने आज उल्लेखनीय कामगिरी केली. अपूर्व आपली देखील कामगिरी खूप चांगली होती. सुमित वेलकम, स्वागत आहे आमचे अत्यंत जवळचे मित्र. आणि मॅन ऑफ द मॅच आपण देऊया या सामन्याचा. आणि मॅन ऑफ द मॅच आहेत सचिन वाघमारे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. निलेश दादा खारे यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन सचिन वाघमारे. पुन्हा एकदा संघ दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये. तेजस 11 वाडा बॉईज या संघाचं अभिनंदन, कारण की मागच्या वर्षी चॅम्पियन संघ आहे, डिफेंडिंग चॅम्पियन. याही वर्षी चॅम्पियनसारखा खेळ राहिला आहे आणि याही वर्षी अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे.